टोटल एवढेशे 220 रुपये झाले. समोसा 60 रुपयाला 2 आणि हे 140 रुपये. आणि आमचा जो दादरचा हॉटेल आहे, नाव काय त्याचं? शहापूर. तिकडे पूर्ण जेवण आम्ही पोट भरून जेवतो, तेव्हा कुठे 240 होतं त्याच्यामध्ये. जायचंय तिथे पण. 400 वर्षांआधी गणित आणि खगोलशास्त्राच्या हा पृथ्वीच्या पृष्ठभागासारखाच आहे हे उघड केले. वरच्या मजल्यावर आलो आणि इथे एक गुफा आहे. बघूया आतमध्ये गुफेमध्ये कुठला प्राणी मिळतोय. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही चाललोय नेहरू प्लॅनेटियमला, म्हणजेच नेहरू तारांगणला, जिथे मी 2 वेळाच गेलो. एकदा लहान असताना गेलेलो आणि एकदा प्रणालीचा बर्थडे होता, म्हणजे 2015-16च्या आसपास गेलेलो त्यावेळी. तर तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं, तर आता अजून डेव्हलप झालंय. ते आता बघायलाच चाललोय आणि तुम्ही पण बघून घ्या आणि कधी प्लॅन केला तर जाऊन बघून या. आणि ऑनलाईन तिकीटची पण त्यांची सोय आहे, तर मी तिकीट बुक करतोय तर वेबसाईट त्यांची चालत नाही आहे. 150 रुपये असते तिकीट. तर आता डायरेक्ट तिकडे जाऊन बुक करायला लागेल. आणि खूप गर्दी असली तर झालं, कारण एकदा आम्ही गेलो तर खूप गर्दी होती, पण तिकीट भेटलेली आहे आम्हाला. तर आता बघूया तिकीट भेटते की नाही भेटते. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मजा. नाही जायचंय, नाही जायचंय. चला जस्ट इथे पोहोचलोय आता. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर पुढे पार्किंग पण आहे आणि याच्या जवळचे स्टेशन आहेत भायखळा, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी आणि दादर. आणि लोअर परेल पण जवळ आहे, म्हणजे तिथून उतरून तुम्ही टॅक्सीने इथे येऊ शकता. आज गर्दी कमी आहे, एवढी नाही आहे. नाही तर शाळेच्या टायमाला ना, म्हणजे कॉलेज किंवा शाळेच्या पिकनिक येतात इकडे. आणि समोर बघितलं तर तिकडे म्युझियम आहे, तर थोड्या वेळाने तिकडे जाऊ. हा शो संपला की 1:30 वाजताच आहे. लाईन लागायला चालू झाली. त्यानंतर कोणत्या देशात कोणतं टाइम चालू आहे ते दिलं आहे इथे, वर्ल्ड टाइम. त्यानंतर मार्सवरचं पॅनोरमा दिलं आहे कसं असतं. नंतर कोणत्या ग्रहावर कसं व किती वजन असेल ते दिलं आहे. पृथ्वीवरती, नंतर सूर्यावरती किती आहे. सूर्यावर वजन सगळ्यांच्या वजन करायसाठी गर्दी झाली आहे. त्यानंतर चंद्रावरचं दृश्य, विराट दृश्य. हॉलच्या मध्यभागी उभे राहून पण बघू शकता. आपल्या डोक्यावरची जी मॉडेल आहे प्रतिकृती, त्याचबद्दल मी माहिती देणार आहे. पण शांतता राखा. सूर्य तो एक छोटासा तारा आहे, जास्त मोठा नाही आहे. तो मध्यमपेक्षाही छोटा तारा आहे आणि त्याच्या पृष्ठभागावरती तापमान आहे सुमारे 5,500 डिग्री सेंटीग्रेड. तर त्याच्या केंद्राचं तापमान आहे सुमारे 1.5 कोटी डिग्री सेंटीग्रेड. 1.5 कोटी, जिथे हायड्रोजन नावाचा वायू हिलियममध्ये परिवर्तित होतोय आणि त्यानंतरच तो आपली ऊर्जा निर्माण करतो. आता आपण ग्रहांकडे वळूया.
उंच एकदम अशा मूव्ह होणार आहेत. आणि जसं आपल्याला माहिती आहे सूर्यास्त पश्चिमेला होतो, तर आणि जर आपण क्षितिजावर बघितलं होरायझनवर, तर इथे आहे गेटवे ऑफ इंडिया, दक्षिण मुंबई, साऊथ मुंबई. तर आपल्या उजव्या हाताला असेल उत्तर दिशा, नॉर्थ एअरपोर्ट एरिया, सांताक्रूज आणि अंधेरीच्यामध्ये. तर जिथे सूर्य मावळला आहे पश्चिमेला, तिथे आहे तर आकाश आपल्याला असं दिसेल. आकाश गंगा दीपिका, मिल्की वे गॅलेक्सी. या ताऱ्यांमध्ये आपल्या पूर्वजांनी काही आकार पाहिले ज्यांना आपण म्हणतो तारकासमूह किंवा कॉन्स्टलेशन्स. तर इथे आहे वृश्चिक किंवा स्कॉर्पियस कॉन्स्टलेशन, ताऱ्यांचे जन्मस्थान आहे. आणि या आधी कधीच न दिसणारे तारे या दुर्बिणीच्या सहाय्याने आज आपण बघू शकतोय, त्यांचा अभ्यास करू शकतो. शोध लागले त्या ग्रहांबद्दल. तर जेव्हा सूर्यासारखा तारा आपलं इंधन संपवतो, त्यावेळेला त्यामध्ये बिहाइंड स्टार असतो. आणि कर्कच्या पूर्वेला असेल सिंह राशी, त्यावेळेला बरोबर आपल्या तरी गॅलेक्सीला जोडतो. इट्स व्हेरी सिमिलर टू आवर गॅलेक्सी. वर्षांआधी गणित आणि खगोलशास्त्राच्या एका मध्यमवयीन प्रतिभावंत प्राध्यापकाने स्वतः बनवलेल्या दुर्बिणीतून पहिल्यांदा आकाशाकडे पाहिलं. त्याआधी लोकांचा असाच समज होता की चंद्र एकदम सपाट आहे, पण गॅलिलिओच्या दुर्बिणीने चंद्राचा पृष्ठभाग हा पृथ्वीच्या पृष्ठभागासारखाच आहे हे उघड केले. जेव्हा विश्वाची आजची कहाणी भूतकाळातील महान खगोलशास्त्रज्ञांना कदाचित विचित्र वाटली. जसे भारतातील विश्वामित्र कसे आले याबद्दल आपल्याला कोणालाच निश्चित माहिती नाही. हे ग्रह हे वस्तुतः आपल्या सूर्याभोवती फिरत असतात. आज आपल्याला हे असतात. आपल्या सूर्यमालेचे घनीकरण होण्याची प्रक्रिया 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सुरू झाली. साधारण 2000 कोटी वर्षांनंतर पृथ्वी अस्तित्वात आली. 3000 लाख वर्षांनंतर पृथ्वीवर वातावरण आणि महासागर निर्माण झाले. नंतर 5000 लाख वर्ष गेली आणि निळसर हिरवळ शेवाळाच्या रूपात प्राथमिक अवस्थेतील सजीव सृष्टी अवतरली. 5000 लाख वर्षांनंतर जीवाणू आणि साध्या वनस्पती अस्तित्वात आल्या. नंतर अब्जावधी वर्षांच्या कालावधीत अधिकाधिक गुंतागुंतीची रचना असलेल्या सूक्ष्म जीवांची उत्क्रांती होत गेली. आधी समुद्रात आणि नंतर जमिनीवर. नंतर 2000 लाख वर्षांनी डायनासोर्स या महाकाय प्राण्यांनी पृथ्वीवर अधिराज्य गाजवलं. पण 700 लाख वर्षांपूर्वी पुढे येणाऱ्या शतकांमध्ये पृथ्वीवरच्या हवामानामध्ये कमालीचे बदल होणार आहेत. जे खंड एकमेकांपासून दूर जात आहेत ते एकमेकांवर आदळूही शकतील. प्राचीन डोंगर उद्ध्वस्त होतील. काही नवीन निर्माण होतील जिथे आधी काहीच अस्तित्वात नव्हतं. डायनासोर्सच्या काळात जशी एक मोठी उल्का पृथ्वीवर आदळली होती तशी एखादी उल्का आदळण्याची शक्यता आहे. जवळचे काही तारे नाश पावतील आणि काही नवीन ताऱ्यांचा जन्म होईल. अब्जावधी वर्षांनंतर
सूर्य प्रसरण पाहून त्याचं एक लाल भडक गोळ्यात रूपांतर होईल आणि तो पृथ्वी तसंच पुढचं सारं काही गिळून टाकेल. चला आता सायन्स सेंटरला जाऊ. इकडचा शो संपला, एक 15-20 मिनिटाचं होतं आणि लहान मुलांना आणलं तर खूप मस्त आहे, बघण्यासारखं आहे लहान मुलांसाठी, म्हणजे त्यांना काहीतरी शिकायला वगैरे भेटेल. आणि आता जाऊ सायन्स सेंटरला पुढे, या बिल्डिंगमध्ये जायचं. आता म्युझियममध्ये व्हिडिओ काढायला अलाउड आहे की नाही माहीत नाही, बघूया. इथे म्युझियम आहे, म्युझियममध्ये आलो. आता वरती पण अलाउड आहे नाही अलाउड आहे माहीत नाही, पण एकदम असं भव्य आहे. इकडे बोट आहे, कॅन्टीन पण आहे. बघूया काय मिळते कॅन्टीनमध्ये. काय पाहिजे? कॉटन कॅन्डी. कुणी शिकवलं तुला हे कॉटन कॅन्डी? हां, टोटल एवढेशे 220 रुपये झाले. समोसा 60 रुपयाला 2 आणि हे 140 रुपये. आणि आमचा जो दादरचा हॉटेल आहे, नाव काय त्याचं? शहापूर. तिकडे पूर्ण जेवण आम्ही पोट भरून जेवतो, तेव्हा कुठे 240 होतं. त्याच्यामध्ये जायचंय तिथे पण. वरच्या मजल्यावर आलो आणि इथे एक गुफा आहे. बघूया आतमध्ये गुफेमध्ये कुठला प्राणी मिळतोय. आधीच्या काळातली हत्यारं. तुम्ही इतिहासाच्या पुस्तकात बघितलं असेल 4थीच्या. हा पण इतिहासाच्या पुस्तकामध्ये चित्र होता. हा जे म्युझियम आहे ना, एवढं मोठं आहे ना, ते एक एवढ्या वेळात होणार नाही कंप्लीट. त्यामुळे थोडंसंच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आणि इथे आपले सबस्क्रायबर मिळाले जे सिक्युरिटी गार्ड वगैरे आहेत, तर त्यांनी सांगितलं की तुला फोटो काढायला परमिशन आहे, तू काढू शकतोस. त्यामुळे ही परमिशन भेटली. बाकीच्यांना भेटेल नाही भेटेल माहीत नाही. लहान मुलांना घेऊन या इकडे, खूप चांगलं बघायला आहे. म्हणजे जे 5 वर्षापेक्षा मोठे असतील ना, त्यांना चांगलं आहे बघण्यासाठी ते. बाकी 5 वर्षाच्या आतमधल्याला समजणार नाही. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या नवीन काहीतरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.